नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर ज्याचे नाव आहे ऑसम रासम। या आपल्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत पनवेलमधील नेरे येथे माघी गणेशोत्सव साजरा करायला आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायला। चला तर मग सुरू करूया। तयार आहात ना? गणपती बाप्पा मोरया। सो फ्रेंड्स, आपली गाडी आली आहे आपल्याला पिक करायला। तिथून आपण हे पनवेलला जाणार आहोत। पनवेल म्हणून बाय नेरे गाडी आपली आली आहे। सागर आपला न्यायला आलाय, पिक करायला आलाय। चला जाऊया, गाडीमध्ये बसूया। आहे याला बसा नको। मला वाटलं तू गाडी फिर जायची। आता मला वाटलं तू उतर नाही। चला बसून घ्या, बसून घ्या। अशाला मॅडम बसून घ्या चला गाडीत। आपला आवाज आपला आवाज येत असतो। आपला सागर भाऊ आलेला आहे न्यायला, पनवेलला पण जात आहे। सागर भाऊ हाय करा। आता आपण गाडीच चालू आहे आणि आपल्याला पाऊण तास लागेल। आवाज असतो पाऊण तास आपल्याला इथून लागेल नेरे पनवेलच्या पुढे। चला भेटूया आपण डायरेक्ट। मला मध्ये मध्ये व्हिडिओ दाखवले त्यांनी। मित्रांनो, बरेच भक्तजन असं विचारतात की माघी गणेशोत्सव म्हणजे काय। तर माघी गणेशोत्सव हा भगवान श्री गणेशाचा जन्मोत्सव मानला जातो। तो माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरा केला जातो। या दिवसाला गणेश जयंती, विनायक चतुर्थी किंवा माघी चतुर्थी असेही म्हटले जाते। हिंदू पुराणांनुसार भगवान गणेशाचा जन्म हा माघ शुक्ल चतुर्थीला झाला, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी भक्त पहाटे स्नान करून गणेश पूजन करतात, गणपतीला आपल्या मोदक दुर्वा अर्पण करतात, गणपतीची आरती, स्तोत्रे तसेच गणेश अथर्वशीष याचं पारायण सुद्धा केलं जातं। चला, आपल्या आरतीची वेळ झाली आहे, आपण आरती आधी करून घेऊ गणपतीची। चला मित्रांनो।
मित्रांनो, वातावरण भक्तिमय झालं की नाही? या दिवशी बाप्पांचं दर्शन घेताना भक्तांच्या मनात एकच भावना असते, बाप्पा आमच्या आयुष्यातील सगळे विघ्न दूर कर. आणि याच श्रद्धेतून माघी गणेशोत्सवाचं खऱ्या अर्थानं सौंदर्य उमलतं. मला इथे विशेष नमूद करायला आवडेल की येथील मंडळाने विद्युत रोषणाई अतिशय उत्तम केलेली आहेच, पण येथे येणाऱ्या भक्तांसाठी उत्कृष्ट पार्किंग व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. बरं तर मित्रांनो, आजचा आपला हा नेरे पनवेल येथील माघी गणेशोत्सवाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. तुमची मतं, सूचना आणि फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आमच्या व्हिडिओमध्ये अजून काय काय सुधारणा करता येतील किंवा यापुढे तुम्हाला कोणते ब्लॉग पाहायला आवडतील हे कमेंट करून जरूर सांगा. चला, आता परतीची वेळ झालेली आहे, तर हा ब्लॉग आपण इथेच संपवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ऑसम रासम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.